कसा असावा आणि कार्यकर्त्यातून नेता कसा निर्माण व्हावा याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी सर्वांना संबोधन केलं आहे. यानंतर मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आणि कुडाळ मालवांचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय निलेश सन्माननीय उदयजी सामंत साहेब, सन्माननीय भरतजी गोगावले साहेब, सन्माननीय दीपकजी किसरकर साहेब, व्यासपीठावर बसलेले इतर सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही कारण का कार्यक्रमाला अगोदरच उशीर झालेला आहे. 3:30 वाजल्यापासून आपण सगळे इकडे जमला म्हणून माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही तर सगळे मान्यवर पंच होते. वर्धापन दिवस शिवसेनेचा जेव्हा आपल्या संघटनेला एकूण 60 वर्ष पूर्ण झाली त्या वर्धापन दिवशी आपल्या पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याला शिवसेनेचे 2 मंत्री येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी, पंचायत समित्यांसाठी किंवा इतर सगळ्याच निवडणुकींसाठी त्या त्या जिल्ह्यातल्या संघटनेला, शिवसेनेला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्याला कुठल्या अडीअडचणी असतील त्यासाठी ते स्वतः लक्ष देतील. कारण का निवडणुकीला जास्त दिवस राहिले नाही आणि म्हणून आज सन्माननीय उदयजी असतील, सन्माननीय भरतजी असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला कसली अडचण होता कामा नाही यासाठी ते दोघं सन्माननीय शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आपल्या जिल्ह्यामध्ये इकडे आलेले. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. आज साहेब आपण जे काही समोर चित्र बघताय हे काय सहज उभं राहिलेलं नाही. यासाठी अनेक खस्ता कार्य लागलेले आहेत, अनेक गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. अनेकांचे मनोगत इकडे आपण ऐकले. आपण काही प्रमाणामध्ये सीट मागितल्या पण संघटना किती मजबूत आहे, आपण संघटनेमध्ये कुठे आहोत, गावागावामध्ये कुठे आहोत हे बघण्यासाठी आमचे नेते इकडे आलेले. त्याला सगळं माहिती. असं समजू नका की असे झाले, त्याला सगळं माहिती. सामंत साहेब इकडे पालकमंत्री राहिलेले, नाव आणि चेहऱ्याने अनेकांना इकडे ओळखतो. साहेब खरोखरच मागच्या 6 महिन्यामध्ये माझं सोडून द्या पण बसलेल्या सगळ्यांनी ही संघटना उभी करायला एवढी मेहनत घेतली की त्या मेहनतीला तोड नाही. आज सर्वात जागृत संघटना म्हणून जर या जिल्ह्यामध्ये कुठली संघटना काम करत असेल तर ती शिवसेना आहे. आम्हाला काही सांगावं लागत नाही. हे सगळं शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी चाललेलं आहे, शिवसेनेच्या प्रेमापोटी चाललं. आजची गर्दी साहेब आपण बघताय भूकी तू नाही केलं कोणी, कारण ते शिवसैनिक म्हणून बसले, शिवसेना म्हणून आले. त्यांना कसली अपेक्षा नसते, त्यांना कसली अपेक्षा नसते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांनी सिंधुदुर्ग हे नाटक आताच नाही, वर्षांचं. हे सगळे जिवंत गावागावामध्ये साहेब असेच दिसले
तरी प्रत्येक एकदा गावात घुसला तर समोरच्याचा झेंडा घेऊनच परत येतो. झेंडाही ठेवत नाही समोरच्याचा. जीवाभावाची लोक आहे साहेब, मागणारे काही नाही. 6 महिने आम्ही बघतोय साहेब, कोणाला बोलवावी तसं लागलं नाही. सामंत साहेब एक तर कुठूनही दिसतात, उभे राहिले की स्वतःहून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. फक्त नजर गेली तो माणूस शिवसेनेमध्ये येतोय. अशी परिस्थिती मागच्या 6 महिन्यामध्ये आपण इथे उभी केली साहेब. ह्याच्यामध्ये मोठं योगदान सन्माननीय आपले मुख्य नेते शिंदे साहेबांचं, त्यांच्या कार्याचं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे 2.5 वर्षामध्ये कार्य केलं, काम केलं, आज त्याचा फायदा साहेब आम्हाला मिळतो. कुठे आम्हाला कन्व्हिन्स करावं लागत नाही की तुम्ही का शिवसेनेमध्ये यावं. शिवसेनेमध्ये गेल्यावरच आपलं काम होईल हे प्रत्येकाला माहीत असल्यामुळे प्रत्येक माणूस शिवसेनेकडे वळतो. आणि म्हणून साहेब आज काय जास्त बोलायला नाही, मी अनेक वेळेला आपल्या समोर बोललेलो आहे. आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. आज आपण तुम्ही आम्हाला काय द्यायला आलात हे आम्हाला ऐकायचंय. कारण का साहेब, खरोखरच या जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे ना, म्हणजे पक्षाने आमच्या सगळ्यांचं, आमचं सोडून द्या, माझं सोडून द्या, या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. एवढं काम या मतदारसंघामध्ये, केसरकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये चालू आहे. या जिल्ह्यामध्ये जे आपण काम बघताय ते गावागावामध्ये, तळागाळापर्यंत, आणि सिस्टम बसवली साहेब. नुसतं कोणतरी सांगतोय म्हणून आपण काय करत नाही. सिस्टमॅटिक काम चालू आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये, ज्या पंचायत समितीमध्ये 2-2, 3-3, 4-4 उमेदवार आहेत, आतापासूनच हेरले जात आहेत. विरोधकात आता कोण असेल ते आता काय थोडेच राहिलेत. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, आपल्याला सगळ्यांनाही सांगतो, जे आज जे विरोधक आपल्या समोर, पत्रकारांच्या समोर जे कोण बोलतात ना, त्यापैकी 90% लाभार्थी हे आमच्या उदय सामंत साहेबांचे लाभार्थी आहेत. ते कुठे जाणार आहेत? म्हणून तुम्ही तुमची जागा भक्कम करा. ते कधी येऊ शकतात, लक्षात ठेवा. कोणच तिकडे जे आहेत ना, ते आपल्या रीचच्या बाहेरचे नाहीयेत. ते आता बोलू दे, पण नंतर काय काय बोलतात त्याला महत्व जास्त आहे. आणि म्हणून सांगतो, ही शिवसेनेमध्ये जी रांग लागली आहे ना, मला आता गोगावले साहेब विचारत होते बाजूला, निलेश तो कसा आहे? मला येणार आहे साहेब. अच्छा, मग तो येईल साहेब, सगळे येणार आहेत. तुम्ही काहीच काळजी करू नका. ही जी संघटना आपण उभी करतोय ना साहेब, निलेश राणे इथे असावा नसावा, दत्ता सामंत इकडे असावे नसावे, पण ही संघटना पुढची 100 वर्षे टिकली पाहिजे आणि 1 नंबरची संघटना या जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी साहेब हा प्रयत्न चाललाय. कोण मंत्री बनावा? मुळीच नाही. आमदारकी राहावी? अजिबात नाही. आणि म्हणून स्पर्धाच नसल्यामुळे साहेब ही जीवाभावाची संघटना आम्ही इथे उभी करू शकलो. फक्त स्पर्धा नसल्यामुळे साहेब, कसली स्पर्धा नाही, फक्त कामामध्ये स्पर्धा आहे. कुठेतरी काम जिंकलं पाहिजे. लोकांना काम अपेक्षित असतं. काम जिंकलं तर संघटना जिंकेल. या एकाच फक्त उद्देशाने आम्ही काम करतोय साहेब. बाकी दुसरं आमच्या मनामध्ये, आम्हाला तो शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे साहेब. झेंडा फडकला आपला शिवसेनेचा. हा जेव्हा टीव्हीवर दिसेल, आपल्या साहेबांना जो आनंद होईल ना साहेब, तो आनंद बघायचा आहे. म्हणून हे सगळं चाललंय, म्हणून ही सगळी धडपड चालली आहे. आणि म्हणून हरला कोण साहेब मला माहित नाही, जिंकली माझी शिवसेनाच पाहिजे, याच्यासाठी ही धडपड चालू आहे. आणि म्हणून आपण सगळे इकडे जमलात. आज आपण आलात. आपण नेहमीच आमच्यावर कृपादृष्टी आपण ठेवलेली आहे. अशीच कृपादृष्टी, अजून कृपादृष्टी आमच्यावर आपण नेहमी ठेवावी. गोगावले साहेब, आपल्यालाही मी सांगतोय, आपल्याकडे पण खारलँड आहे. खारलँड खाता आपल्याकडेही आहे आणि आमच्याकडे भरपूर खारलँडचे जमिनी आहेत. आणि संघटनेमध्ये आपला आवाज आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा ऐकणार आहे असं टीव्हीवर बघून आहोत, पण आज सिंधुदुर्गासमोर आपण बोलणार आहात. म्हणून जास्त वेळ आपल्यामध्ये आणि आमच्या लोकांमध्ये ठेवणार नाही. आपण आलात, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय आमदार साहेब. आपण नेहमी म्हणत असता की कोकणातला माणूस हा मागत नाही, पण ते मागायला आपण नेहमी शिकवत असता. आणि आज आपण त्या दृष्टीने या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांसमोर या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय माजी शिक्षण मंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते
माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांना, की त्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय दीपकभाई केसरकर. आदरणीय उदय सामंत साहेब, गोगावले साहेब, नितेशजी राणे साहेब, संजयजी आंग्रे, दत्ता सामंत, सच्चिदानंद परब, दीपलक्ष्मी पडते, नीताताई कविटकर, प्राजक्ता बांदेकर, संजय परते आणि सर्वच मान्यवर, सगळ्या मान्यवरांची लिस्ट आहे, परंतु आता वाचत नाही, बराच वेळ झालेला आहे. खर तर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत. अशा वेळेला ज्यावेळेला आपला मेळावा मुंबईला झाला त्यावेळेला आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. खरं तर मी भाषण केलं पाहिजे असं नाही, परंतु 5 मिनिटात मी माझं भाषण संपवतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करतो. आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. आमच्या मुख्य नेत्यांची या ठिकाणी त्यांना मानवंदना करतो. सर्व मान्यवर आणि सर्व ज्यांच्यामुळे ही शिवसेना आज जिवंत आहेत अशी सर्व शिवसैनिक. आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचा विचार आणि तो विचार शाबूत राहायला पाहिजे. आणि म्हणून शिंदे साहेबांनी जी काय लढत दिली ती महाराष्ट्रासाठी दिली. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार हे जसे हिंदुत्वामध्ये आहेत तसेच ते मराठी माणसामध्ये आहेत. आज मराठीच्या नावाने राजकारण होतंय त्याचा सुद्धा मुद्दाम उल्लेख इथं करावा असं वाटतो. कारण आता उदय सामंत साहेब मराठी भाषेचे मंत्री आहेत. पूर्वी मी मराठी भाषेचा मंत्री होतो, शिक्षण मंत्री होतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी 1 नंबरला आहे. मराठी कंपल्सरी आहे. 10वी पर्यंत मराठी कंपल्सरी आहे. आणि नवीन जे आम्ही धोरण दिलेलं आहे, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो, 11वी 12वीला सुद्धा मराठी कंपल्सरी करा अशी आम्ही शिफारस केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जे काय आज बोललं जातं हे साफ चुकीचं आहे. हे मी तुम्हाला अगोदर का सांगतो की ज्याच्यासाठी मोर्चा निघतो हा विषयच अस्तित्वात नाही. आज हिंदीचं कारण दाखवून मराठी लोकांना चिडवण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रामध्ये हिंदी कंपल्सरी 1971 सालापासून आहे. 1971 सालापासून 5वी 6वी 7वी 8वीला हिंदी हा कंपल्सरी विषय होता. आता उलट असं झालेलं आहे की 6वी पासून तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. कुठलाही विषय फक्त मराठी आणि इंग्रजी सोडलं तर. म्हणजे मराठी कंपल्सरी आहेच पण हिंदी आता कंपल्सरी नाही. मग हे राजकारण कशासाठी चाललेलं आहे की हे राजकारण मराठीच्या नावाने चाललेलं राजकारण आहे. हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. आणि म्हणून जर हिंदी कंपल्सरी होता तर आज ते कंपल्शन काढून टाकलेलं आहे. खरं तर याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पहिलीपासून तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता. हिंदीत घेतला पाहिजे असं बिलकुल नाही. तुमची मातृभाषा तामिळ असेल, तुमची कन्नड असेल, गुजराती असेल, मुलांना ते सुद्धा चॉईस आहे. परंतु एक अतिशय महत्वाचं धोरण जे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे की 6वी पासून तुम्हाला तुमची भाषा निवडता येते. तिथं जर 5वी पासून हिंदी कंपल्सरी असते तर मुलांना दुसरा पर्याय राहिला नसता. म्हणून त्या कॅटेगरीमधून हिंदीला काढून टाकलं आणि ती ऑप्शनल भाषा केली. खरं तर मराठी हीच कंपल्सरी आहे. इतर भाषा कंपल्सरी नाही आहेत हे आपण महाराष्ट्रातल्या लोकांना पटवून दिलं पाहिजे. मराठीसाठी जे या सरकारने केलं ते आपण महाराष्ट्राला पटवून दिलं पाहिजे. मराठी भाषा धोरण आपण आणलं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपण मिळवून दिला. आज साहेबांच्या नेतृत्वाखाली भव्य असं मराठी भवन त्या ठिकाणी उभं राहतंय. आमच्या 2-2 डिपार्टमेंटच्या जागा आम्ही त्याच्यासाठी दिल्या. नाहीतर एवढं छोटस त्या ठिकाणी मराठी भवन झालं असतं. उदय सामंत साहेबांना माहिती आहे एवढी मोठी इमारत संपूर्ण मरीन ड्राईव्हवर नाही, एवढी मोठी मराठी भाषेची त्या ठिकाणी इमारत होते. जगभरातली मराठी लोक महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झाली. तुम्ही का नाही आणू शकला? आम्ही का आणू शकलो? आम्हाला मराठीबद्दल प्रेम आहे म्हणून आम्ही हे करू शकलो. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षीपासून किंवा त्याच्या आदल्या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा आपण मराठीत द्यायला सुरुवात केली. जर आपण इंजिनिअरिंगचं शिक्षण देतो तर आपण काय शाळेमध्ये थोडंच त्याला कुठे मागे ठेवणार आहोत. पुढच्या काही काळामध्ये मेडिकलचं शिक्षण हे मराठीमधून होणार आहे. मराठीचा एवढा सन्मान कधीही झालेला नव्हता. परंतु राजकारणासाठी राजकारण करायचं हे योग्य नाही. आणि म्हणून खरं ते खरं असतं, मराठी हीच महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. मराठी अनिवार्य आहे आणि मराठीचा झेंडा नेहमीच पुढे चालू ठेवणार आणि ते तुमच्या आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.
ते काम राज्याचे मुख्यमंत्री करतायत, उपमुख्यमंत्री करतायत आणि आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की संपूर्ण जगभरामध्ये हे काम चालू आहे. आता मला आज माझ्या पीएने पत्र आणून दिलं. बेळगावच्या एका शाळेचं पत्र आहे. त्या एका शाळेमध्ये 1600 मराठी मुली शिक्षण घेतात. त्यांना आपण जवळजवळ 80 कोटी रुपये मंजूर केले. सॉरी 80 अशीच काहीतरी रक्कम आहे, पण कोट्यावधी रुपयामध्ये आहे. पण एका शाळेला जर आपण 5-10 कोटी रुपये मंजूर करू शकतो तर आजपर्यंत का नाही होत ते? आजपर्यंत बृहन महाराष्ट्रामध्ये मराठीची वेगवेगळी संमेलनं का होत नव्हती? म्हणून मराठी हा मराठी माणसाचा आत्मा आहे आणि त्याचा गौरव नेहमी शिवसेना करत राहणार, कारण ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. हे दाखवायचं वेगळे प्रेम नाही, खरं प्रेम मराठीवर आहे. आणि म्हणून असे ज्यावेळेला विषय घेतले जातात त्याला आपण सुद्धा ठामपणे लोकांच्या समोर गेलं पाहिजे, त्यांना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आणि राष्ट्रभाषेची अवहेलना कधी महाराष्ट्रामध्ये झालेली नाही आहे. महाराष्ट्र नेहमी राष्ट्राबरोबर उभा राहिला. जसा महाराष्ट्राचा अभिमान जपला तसा राष्ट्राचा अभिमान जपला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना या खोट्या प्रचाराला बळी पडता कामा नये. ज्या पक्षाचं अस्तित्व संपत आलेलं आहे त्यांनी हे केलेलं आहे. मी आपल्या मराठी भाषेचा मिसो मंत्री होतो. मला एवढंच सांगायचं की मराठी भाषेची सगळी कार्यालय ही मुंबईच्या बाहेर जाणार होती. आमच्या सरकारने त्याला स्थगिती दिली. सगळी कार्यालय पुन्हा मुंबईमध्ये आणण्याची व्यवस्था केली. आणि मुंबई हा मराठी माणसाचा आत्मा आहे. मुंबईचा मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर भिरकवला जात होता, त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आदरणीय शिंदे साहेबांनी केलं. त्याच्यासाठी त्यांची थकलेली भाडी दिली, त्यांच्या बंद पडलेल्या इमारतींची कामं सुरू केली. आज मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत. मुंबईला जागोजागी बाळासाहेब ठाकरे दवाखाने उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून हे सगळं ज्यावेळेला व्हायला लागलं, तुम्ही बघितलं तर पुलांच्या खाली सगळी घाण असायची. आज सगळ्या ठिकाणी गार्डन्स तयार झालेले आहेत. मुंबईचे रस्ते शिंदे साहेबांनी स्वतः हाताने धुतलेले आहेत. स्वतः तिथं पाईपने पाणी मारलेलं आहे. मुंबईतलं प्रदूषण कमी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईवर डोळा ठेवून हे जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी उत्तर हे शिवसैनिकांनी दिलं पाहिजे. खरा शिवसैनिक जो बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि महाराष्ट्रात झालेली युती ही बाळासाहेबांनी घडवलेली युती आहे. म्हणून ज्या दिवशी आमचा पक्षाचा मेळावा झाला त्याला शिंदे साहेबांनी सांगितलं की याच्या पुढे सुद्धा महायुतीची सत्ता ही जिल्हा परिषदेमध्ये येणार आहे, पंचायत समितीमध्ये येणार आहे, नगरपालिकांमध्ये येणार आहे. आणि म्हणून आपापसात आम्हाला लढवण्याचा प्रयत्न काही लोक करत असतील तर आपण सावध राहिलं पाहिजे. निश्चितपणे उभाठ्यामधली मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येतात. संजीव बाळक तुम्ही सांगितलं की काही लोक येत होती, परंतु मित्र पक्षाची असल्यामुळे आपण त्यांना घेतलं नाही. परंतु युतीचा धर्म दोन्हीकडून पाहायला जाईल याची मला खात्री आहे. एक चांगलं असं वातावरण या जिल्ह्यामध्ये होण्याची गरज आहे. हा जिल्हा पूर्वीपासून शिवसेनेला मानणाऱ्या लोकांचा आहे, भाजपला मानणाऱ्या लोकांना, महायुतीला मानणाऱ्या जिल्हा आहे. आता अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. युती बळकट राहिली पाहिजे, परंतु त्याच्याच बरोबर आपला पक्ष सुद्धा बळकट राहिला पाहिजे. तर आपण गावागावामध्ये आपली संघटना बांधली पाहिजे. आज तुम्हाला हा मेसेज देण्यासाठी दोन्ही नेते आपल्याकडे आलेले आहेत की आपल्याला संघटना मजबूत केली पाहिजे. समोरचा मनुष्य आपल्याला कधी किंमत देतो? ज्याला आपण मजबूत आहे त्याला आपला मित्र सुद्धा आपल्याला किंमत देत असतो. आणि म्हणून आपलं ताकद वाढवत असताना शक्यतो कोणालाही न दुखवता कशा रीतीने आपली ताकद मजबूत करायची. दत्तासामंतजींचं मनापासून कौतुक करतो. ते जागोजागी जातात, मेळावे घेतात, प्रवेश करतात. खूप चांगलं काम हे तुमच्या माध्यमातून होतंय. आदरणीय राणे साहेबांची हल्लीच मी भेटलेलो होतो. राणे साहेबांची सुद्धा इच्छा आहे की महायुतीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये चांगली एकी राहावी. आणि ते सुद्धा सातत्याने मोर्चे शिवसैनिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद जसे भाजपला असतात तसे आपल्याला सुद्धा असतात. त्याच्यामुळे त्या बाबतीत काय काळजी करण्याचं कारण नाही असं मला वाटतं. शेवटी निर्णय घेत असताना जी शिंदे साहेबांची भूमिका आहे तीच आमची सगळ्यांची राहिली पाहिजे. त्यांनी नुसतं बोलून दाखवलं नाही, काम करून दाखवलं. लाडक्या बहिणीची योजना आणली, अनेक योजना आणली की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार आलं. सरकार आपले दारीच्या निमित्ताने ते आदरणीय फडणवीस साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले आणि त्यांनी एक विजय खेचून आणला. आणि म्हणून आज विरोधक कुठेतरी आपल्याला वेगळं कसं आम्ही राहू याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि आपण वेगळं राहिलो तर फायदा विरोधकांचा होणार आहे. आणि म्हणून
जे शिंदे साहेबांचं स्वप्न आहे की बाळासाहेबांचे विचार कायम राहिले पाहिजेत, ते विचार तसेच मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही खूप कष्ट करूया. मी मनापासून उदयरावांचं या ठिकाणी स्वागत करतो. कोकणचा हा सुपुत्र कोकणामध्ये सगळीकडे फिरला, परंतु पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये असतील, मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप चांगला असा संपर्क त्यांनी ठेवलेला आहे. भरत शेठ तर तुम्हाला माहिती आहे की सातत्याने टीव्हीवर दिसत असतात. त्यांचा जिल्हा आणि पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे लोक बघतायत. काळजी करू नका साहेब, तुम्ही होणार पालकमंत्री. परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे तिथले आमदार आहेत. विषय सोडून द्या, दोन पक्षांमधला विषय असला तरी आज खऱ्या अर्थाने रायगडची जनता ही भरतशेठ गोगावलेंवर प्रेम करते. आज तुम्ही कोकणचे प्रतिनिधी म्हणून इथं आला, मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुम्ही तुमच्या जाज्वल्य विचाराने जसं रायगड जिल्ह्याला भारावून टाकलं, तसं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा नवीन प्रेरणा देऊन जाण्याची खात्री आहे. मागच्या वेळेला सुद्धा ते आले, त्यावेळेला त्यांनी अनेक चांगले निर्णय हे कोकणासाठी घेतलेले आहेत. नाव कुठलं जाऊ शकत नाही. ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून ज्याला संबोधलं गेलं, यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिववंत आणि नीतिवंत, 32 महिन्यांच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या गबड्यात तालीने हात मिळवितो जाती मराठ्यांची ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली, ते छत्रपती संभाजी महाराज यांनाही आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. आधी लगीन कोल्हाराचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला, शूरवीर नाईक तानाजी मालुसरे यांना वंदन करतोय. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मराठी मनाचे मानवबिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेब, आता आपल्या या जिल्ह्याचे संपर्क मंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मोठ्या उद्योगाचे उद्योग मंत्री आणि आमचे विधिमंडळातील सहकारी उदयजी सामंत साहेब, ज्याने आता आपलं मनोगत व्यक्त केलं ते माजी मंत्री आणि आमचे सहकारी सन्माननीय आमचे केसरकर साहेब, त्याच्या अगोदर आपलं धडाकेबाज मनोगत व्यक्त केलं. आणि आम्ही पण आधी मध्ये टीव्हीवर पाहत असतो, पेपरला वाचत असतो, काही नाही का तरी झलक देत असतो. आमचा विधिमंडळातील सहकारी निलेश राणे, आमचे जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ असतील, संजय खराब असतील, आमचे उपनेते आमचे आंग्रे असतील, व्यासपीठावर उपस्थित असले आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व आमच्या महिला भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख तिन्ही, शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेना, आणि बाकी आलेले आमचे जे प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष ज्या शिवसेनेची काल धरून आहे ते सर्व शिवसैनिक आणि मान्यवर हो. म्हणजे आता मगाशी पाहुणे केसरकर साहेबांनी सांगितलं ती वस्तू, मागच्या वेळेला आम्ही एक धावती पळती मीटिंग आपल्या अधिकाऱ्यांची आणि थोडी संघटनेची पण आम्ही घेतली. तेव्हा निलेशजी आपण नव्हतं, आपण मुंबईला होतात, केसरकर साहेब आणि आम्ही होतो. म्हणजे आज आम्ही आलो ते थोडे वेगळ्या कामासाठी. तुम्ही ज्या मगाशी सांगितलं इथं संघटनेने आम्हाला जी ताकद दिलेली आहे, कारण निलेश सारख्या एका तरुण कार्यकर्त्याला आपण आपल्यामध्ये घेऊन जे तुम्ही त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि ज्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल तुमचं पहिल्या मनापासून आभार आणि अभिनंदन. म्हणजे आजची निवडणूक तुमच्या, आज आम्ही आलो तर तुमच्यासाठी आलेलो, कारण आम्हाला निवडून देत असताना तुम्ही वेळेला गावाशी भानगडी केल्यात, भावाशी भानगडी केल्यात, नातेवाईकाशी भानगडी केल्यात, परंतु शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली त्याची परतफेड हे आता आम्हाला करायची आणि त्यासाठी आम्ही आलो. आम्ही काय करणार आहोत,
काही मार्गदर्शक, बाकी हे सगळे भागदारवीर व्यासपीठावर बसलेले आहेत. म्हणजे 4च महिन्यानंतर आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं. त्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची जबाबदारी काय आहे? आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, तशी हे व्यासपीठावर त्यांची पण जबाबदारी आहे. जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, उपनेते असतील, आमदार असतील, या सगळ्यांची जबाबदारी पहिली असते की पहिला जर आपण आपल्या कलेक्टर साहेबांच्या समोर बसून त्यांच्याशी चर्चा करणं, आपले शिव असतील, नगरपालिकेचे प्रांत असतील, तहसीलदार असतील, यांच्याशी जर आपल्याला विचार विनिमय करायचा. म्हणजे या छोट्या निवडणुका असतात, ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुकीला अत्यंत सावधपणे राहावं लागतं. ग्रामपंचायत तुम्हाला कल्पना असेल की एका गावापुरती असते, पंचायत समिती त्या 10-12 ग्रामपंचायतीच्या अंडर असते, तर जिल्हा परिषद 20-25 ग्रामपंचायतीच्या अंडर असते. मग याच्यामध्ये थोडीफार मतं इकडे तिकडे झाली तरी आमची एखादी सीट जाण्याचा धोका असतो. तेव्हा तुम्ही आता गाफील राहणार नाही. तुम्हाला लागेल ती ताकद, लागेल ते सहकार्य हे करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळ, त्या आमदार तुमच्या पाठीमागे होतो. तुम्ही ज्या वेळेला आमच्या निवडणुकीला रात्री जागून विरोधकाला गावात शिरून न देण्याचं काम केलं, आता तुमच्यासाठी आम्हाला काय करावं लागणार? फक्त विषय एकच, एका जिल्हा परिषदेला एकच सदस्य उभा राहू शकतो, 2 पंचायत समितीला 2 सदस्य उभे राहू शकतात. त्यासाठी थोडं अंडरस्टँडिंग केलं आपण की बाबा आता कोणीतरी पाठीपुढे सरकायला पाहिजे. तर मग कोण जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो, कोण पंचायत समिती सदस्य होऊ शकतो, त्यातलाच उद्या मग जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो, नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक टू नगराध्यक्ष. ही जी काय आपली जंत्री आहे, यासाठी नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे? प्रत्येक पक्ष आपापली बांधणी करतो. आम्हाला पण बांधणी करायचा अधिकार आहे, आम्हाला पण आमच्या नेत्यांचा आदेश आहे, आम्हाला पण आमचं कर्तव्य बजावायचं आहे की आम्ही जरी मंत्री असलो तरी एका मतदारसंघाचे मंत्री नाही, का जिल्ह्याचे नाही, ऑल महाराष्ट्राचे आम्ही सगळे मंत्री आहोत. आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग जर माझ्या या शिवसैनिकांना, त्या जनतेला जर आम्ही करून दिला नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे हे मानणारे आम्ही लोक आहोत. म्हणजे आता मगाशी आमच्या रत्नागिरीला कार्यक्रम झाला. रत्नागिरीमध्ये असेच आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे आले होते. त्याने आम्ही सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. तिथं योगेश कदम आले होते, तिथले सगळे जिल्हा प्रमुख सगळेच होते. परंतु आज सिंधुदुर्गमध्ये यायचंय. सिंधुदुर्गाचं वातावरण हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय, परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेंच्या रूपाने. कारण जी काय अडचण होती, तर आमचे केसरकर साहेब भानगडी करणारे नाही, मारामारी करणारे नाही, जसाच तसं उत्तर देणार आहे ना. म्हणजे शिवसैनिकांनी भानगड केली ना तर शिवसैनिक होऊ शकत नाही. आता भानगडीचे दिवस संपले, लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला बाळासाहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, अनेक नेते मंडळी या आम्ही जवळून पाहिलेले. नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं. अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं. हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. विवेकला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं. पण त्यांच्या पण काही मंडळींनी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही. म्हणजे नेमकं आम्ही निवडणुकीला सामोरे जातो. प्रत्येक पक्ष आपापल्या पर्यंत सांगतो 100%. मग आम्ही काय 100% नाही जाऊ शकत. आज कोकणामध्ये, पूर्ण कोकणामध्ये आज आपली बाळासाहेबांच्या विचाराचे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 नंबरला जर पक्ष कुठला असेल तर तो आपलाच पक्ष. म्हणजे या रायगड पासून रत्नागिरी टू सिंधुदुर्ग याच्यामध्ये असणारे जे का आमदार
त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार हे आपले आहेत, सगळ्यात जास्त जिल्हा परिषद सदस्य आपले आहेत, सगळ्यात जास्त नगरपंचायत नगरपालिकेचे आपल्याकडे आहेत. मग मंडळी सांगा, ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत जास्तीत जास्त. या सगळ्या गोष्टीचा काही मंडळींनी सांगितलं ते व्यवस्थित आहे, आम्हाला मान्य आहे, पण त्या मंडळींनी पण आपल्या विचाराबरोबर यायला पाहिजे. आज जी काय महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली त्या सत्तेचे शिल्पकार, सत्तेमध्ये जे काय आम्ही सगळ्या मंडळींनी सहभाग घेतला म्हणून आपली त्यावेळेला सत्ता आली युतीची. युतीची नंतर महायुती झाली आणि महायुतीच्या नंतर आपण जिल्हा आपल्या केंद्रातली सत्ता आणली आणि केंद्रातल्या सत्तेनंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्र राज्याची सत्ता आणली फुल स्पीड. असं पण नाही त्याच्यामध्ये काटावरती आलो कमी आलो काय आलो. राजकारणाच्या एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधाऱ्यांची एवढे कधी आमदार निवडून आले नव्हते तेवढ्या. असे झाले का? त्याला मेहनत, त्याला काहीतरी धावपळ, त्याला केलेलं त्यांची पळापळ, या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून दिलं, पण लाडक्या बहिणींसाठी पण आमच्या भावाने काहीतरी केलं ना. पहिलं महिलांना एसटी मध्ये अर्ध तिकीट आहे का? जोरात बोला नाही तर ते परत पण म्हणजे एसटी मध्ये आज महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला अर्ध तिकीट आहे. लेक लाडली ही योजना आपली सरकारने आणलेली आहे. मला सांगा माझ्या महिला भगिनींना, लेक लाडली योजना तुम्हाला किती महिलांना माहिती आहे? तेवढं फक्त हात वर करा मला. लेक लाडली योजना किती माहिती? एवढ्याच आहे ना. मग का तुम्ही दुसऱ्याला सांगत नाही? सांगायला पाहिजे ना. मुलगी जन्माला आली का 5,000, पहिलीला गेलो 7,000, नंतर गेलो 8,000, असे टप्प्याटप्प्याने डायरेक्ट 1,00,000 रुपये तुम्हाला 11वी पर्यंत गेल्यानंतर 11 वर्षामध्ये तिला 1,00,000 रुपये देतो आम्ही. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण, ज्याप्रमाणे तुमचे शिक्षण असेल त्याला मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली. आता लाडकी बहीण योजना 1,500 रुपये आम्ही देतो. उगाच सत्ता आलेली नाही आहे, ह्याच्यामध्ये त्याग पण आहे. लाडक्या बहिणींसाठी आम्ही पण थोडे विकासासाठी पाठीपुढे सरकतो. आम्ही वादविवाद करत नाही, पण आमच्या बहिणींना विसरायचं नाही. हे आमचं प्रत्येकाचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून म्हणजे मगाशी आपल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्याला कल्पना दिली. आता सत्ता येणार आहे, इच्छुक पण जास्त होणार आहेत. त्यामध्ये एका एका मतदारसंघामध्ये 5-5, 6-6 लोक पण इच्छुक राहतील. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल. ह्यामध्ये होत असताना आपल्या मंडळींनी थोडं पाठीपुढे सरकलं, हरकत नाहीये. कोणाला तरी एकाला संधी मिळून भले आम्हाला वाईट पत्करायला झाला हरकत नाही आहे. ज्याला आम्ही तिकीट देऊ त्याचं प्रामाणिक काम जर तुम्ही केलं तर मग पुढे तुमचाही विचार केला जाईल. पण तुम्ही जर त्याला पाडायचा प्रयत्न केलात का तुमचा जय महाराष्ट्र झाला म्हणून समजायचा. वस्तुस्थिती सांगतो त्याचं कारण आहे. त्या आमदारांना असेल, जिल्हा प्रमुख असेल, या नेत्यांना सगळ्यांना अडचण आहे आणि म्हणून करतात. उद्या जिल्हा परिषदचा अध्यक्षपद आपला असला, सत्ता आली, त्यामध्ये तुम्हाला त्यांनी सन्मान करायला पाहिजे. जो जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, जो जिल्हा परिषद सदस्य होईल, सभापती होईल, त्याची पण जबाबदारी आहे. आता आम्ही अध्यक्ष झालो, आम्ही सभापती झालो, आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो, मग तुम कोण और हम कोण हे चालत नाही. लक्षात ठेवा, हे त्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे आता आम्हाला कल्पना आहे की आज राजकारण थोडस वेगळ्या प्रतीने चाललेलं आहे. पूर्वी आम्ही लोक वडापाव खाऊन काम करायचो, केलेले आहेत लोकांनी. बऱ्याचशा लोकांनी समजलं तुम्ही सगळे जुनी मंडळी आहात, वडापाव खाऊन आपण काम केलं. आता थोडासा बदल झालाय, कोणाला बिर्याणी लागते, कोणाला काय लागतं, चालतंय, हरकत नाही आहे. त्याबद्दल हे काय दुमत नाही आहे. सुबत्ता पण वाढलेली आहे. असं काय आम्ही कमजोर पण आहोत अशातलाही भाग नाही आहे. पण जो प्रामाणिक काम करत त्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. म्हणजे आम्ही प्रामाणिक काम केलं. सामंत साहेब असतील, केसरकर साहेब असतील, विचारा केसरकर साहेबांना. केसरकर साहेबांनी फक्त विनंती केली, शेठ आम्हाला मंत्रिपद दिलं तर चांगलं आहे. उदय सामंत साहेब त्याला साक्षीदार आहे. त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडणारा हा तुमचा आमदार आहे, लक्षात ठेवा. हल्ली कोण ग्रामपंचायत सदस्य पण सोडत नाही.
आम्ही मंत्रिपद सोडलं का नाही त्यांना विचारा, तर आम्ही घट्ट बसलो असतो. कारण पहिल्या उडीमध्ये आम्ही सगळेजण होतो आणि साहेबांना कल्पना होती. पण ज्या वेळेला आम्ही मगाशी तानाजी मालुसरेंचं नाव घेतलं त्याचं कारण आहे, म्हणजे ज्या वेळेला मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला तानाजी मालुसरे जातात काय आणि माझ्या राजा चिंताक्रांत दिसतोय काय. माझ्या 8 दिवसावर मुलाचं लग्न आलंय, राजे तुम्ही लग्नाला यावं. राजे बोलतात की मी लग्नाला येऊ शकत नाहीये. जिजाऊ महासाहेबांची विनंती आहे, तो कोंढाणा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे. आणि तेव्हा आम्ही विचार करतो. त्याच वेळेला तानाजी मालुसरे तडकन उभा राहून सांगितलं. एखादा माणूस काय बोलला असता, 8 दिवसावर लग्न आहे, लग्न करून मी येतो. पण नाही, इतिहास घडला नसता गेला, इतिहास लिहिला गेला नसता. तानाजी मालुसरेने तिथं शपथ घेतली गेली की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राजाचं. म्हणजे हा इतिहास आहे, हा नाकारू शकत नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतले मावळ्या. ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री आम्हाला फक्त विचारलं, सामंत साहेबांनी आम्ही होतो, काय करायचं, एका शब्दात सांगितलं आम्ही, साहेब तुम्हाला अडचण येत असेल मी थांबतो. विचारा, हे साक्षीदार आहे सगळे मंडळी. पण तुम्हाला तर जिल्हापर्यंत पंचायत समितीला असं थोडं पाठीपुढे सरकारला हरकत नाहीये. या वेळेला पहिल्या वेळेला मला मंत्रीपद दिलं गेलं. आम्ही कधी नाराज झालो, काय बोललो नाही, काही नाही. आम्ही आमचं काम करत राहिलो. कामाची पोचपावती 4थ्या वेळेला मला निवडून दिलं आणि ते चढत्या क्रमांकाने. त्यामुळे आम्हाला कल्पना नाही. म्हणजे आम्ही गरिबांचे शेठ आहोत, आम्ही श्रीमंतांचे शेठ नाही आहे. आम्ही लोकांना नेहमी सांगत आलेलो आहे, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे, त्याला काही आहे. आम्ही तुम्हाला सामान्य कार्यकर्त्यांना, कारण ज्या आमच्या पडत्या काळामध्ये दिनेशने मला सांगितलं, आमच्या निवडणुकीचा हा आमचा पडता काळ असतो. त्या पडत्या काळामध्ये जे तुम्ही ठाम उभे राहता आमच्या पाठीमागं आणि आम्हाला निवडून येण्यासाठी मग सांगितलं, भावाभावाशी भानगडी करतो आम्ही, सोयऱ्या पाहुण्याशी करतो, गावातल्या नातेवाईकांशी करतो की आमचा निलेश निवडून यावा, आमचे केसरकर साहेब निवडून यावे, उदय सामंत निवडून यावे, भरतशेठ निवडून यावे. त्यावेळेला आम्ही आठवण ठेवतो. आमच्यासाठी ज्यांनी भानगडी केलं, आमच्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस जागवले, आता तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ती जबाबदारी आहे. पुढे आम्ही नेहमी लोकांना सांगितलं, जर तुम्हाला शेतच कोणाला बनायचं असेल तर ते गरिबांचे बना, श्रीमंतांचे शेत बनवू नका. तुम्ही जा श्रीमंतांच्या घरी, लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतात. निघायच्या टायमाला सांगतात, अरे थांबा थांबा चहा ठेवायची नाही. त्या बाजूला दिसलो नाही, अर्धा तास घर जर राखत बसला असतो. तुम्ही गरिबाच्या घरी, आमची माय माऊली लगेच बसायला देणार, आपली पद्धत आहे, तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो, अरे एवढ्या रात्री आलात, थांबा आता जेव्हा झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर गेलो तर म्हणून आपल्याकडे न्यारीची पद्धत आहे, आता न्यारी करा आणि मग जा. गरिबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात, ते कधी वाया जात नसतात. म्हणून आम्ही सांगितलं, आम्हाला शेठ बोलतात, काही नाही आमच्याकडं, दुसरं काही नाही. मनाची श्रीमंती, आई वडिलांची पुण्याई, गरिबांचे आशीर्वाद, गणपती स्रोत म्हटल्याशिवाय मी बाहेर पडत नाही, तो आशीर्वाद. त्या सगळ्याच्या शिदोरीवरती सगळे जिल्ह्यातले वाट बघतायत. मागे कोणतरी सांगितलं पालकमंत्री, ते पण हो, त्याची पण काळजी करायचं कारण नाही. जर आम्ही काम करतो तर त्याला मोबदला मागतोय, जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही. आम्ही नेहमी सांगतो, एखाद्याची चूक झाली, त्यांनी 4 वेळा माफी मागितली, तो पुढे जाईल. पण आमची पद्धत आहे, चुकला तर माफी मागू, पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही. हा आमचा बाणा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं, एखाद्याला पाय लागला आपण चुकून तर लगेच आपण पाय खाऊ, आपली संस्कृती आहे. त्यामुळे कमी पण असा काही नाही. म्हणून माझी तुम्हाला सभागृहाला विनंती आहे, आज तुरुंब सभागृह भरलेला आहे. आज महायुतीमध्ये लढायचं आहे, त्याबद्दल दुमत नाही आहे. परंतु काही ठिकाणी, सगळ्या ठिकाणी महायुतीमध्ये जुळलं अशातला पण भाग नाही आहे, ते आम्हालाही माहिती नाही. परंतु आमचं सांगण्याचं काम आहे. आमच्या नेतेमंडळीने आम्हाला सांगितलेलं आहे की शक्यतो आपण आता इथं आपण 2च पक्ष मोठे आहोत, शिवसेना आणि भाजपा. आजच्या स्थितीला पाहिलं तर शिवसेनेचे 2 आमदार, भाजपाचा 1 आमदार. खासदार आहेत ते आपल्या सगळ्यांचे आहेत, ते काय असं काही वेगळा अशातला भाग नाही आहे. परंतु त्या मंडळी पण आपल्याला थोडं समजून घेतलं तर आम्ही पण समजून घेऊ आणि शक्यतो 99%
आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करूया. त्यातून काय होईल त्यावेळेला आम्ही फ्री हँड पुरवले, काळजी करू नका. तुमच्या मनातल्या भावना आम्हाला कल्पना आहे, ते पण कळतंय. परंतु आज महाराष्ट्राची राज्य चालवायचं आपल्याला, त्या महाराष्ट्राचं देशाचं राज्य चालवत असताना आपण पाहिलं असाल की आज रात्रंदिवस आपले नेते मेहनत घेत आहेत, कुठे कुठे जात आहेत, किती वाजतायत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आपल्याला ते एक एक मतदारसंघ फक्त पाहायचा आहे. पण पुन्हा एकदा माझी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांना, शिवसेनेच्या असतील, युवासेनेच्या असतील, महिला आघाडीचे, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या हाताखाली असणारे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, उपशहर प्रमुख असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करा. विजय तुमचा निश्चित आहे. त्याची तुम्ही कोणीही काळजी करायचं कारण नाही. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज माझं खातं आहे रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खाद्यान्नचं खातं आहे. त्याचा उपयोग मग सांगितलं, निश्चितच तुम्हाला कोकणाला आम्ही झुकतं माप देणार आहे. असं म्हटलं गेलंय, पावडं नेहमी आपल्याकडे माती ओढतं, त्याप्रमाणे आम्ही करू. जसं उदय सामंत ओढतायत, आपल्या उद्योग खात्यातलं तुम्हाला सगळ्यांना सुबत्ता करून दिलेली आहे त्यांनी. त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही. आता थोडं इकडे वळवा, आमच्याकडे नंतर या. पण आमच्या खात्यातून पण तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही असतील, केसरकर साहेब असतील, निलेश असतात आणि तुम्ही जिल्हा प्रमुख, ते आम्हाला सांगा. निश्चितच झुकतं माप तुम्हाला सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड जिल्हा, ते पालघर, हा कोकण पट्टा, ज्या कोकणाने बाळासाहेबांना भरभरून दिला आणि बाळासाहेबांनी कोकणाला भरभरून दिलं आम्ही पाहिलंय. ज्या वेळेला खेळला उदय सामंतजी, खेळला साहेबांनी साष्टांग दंडवत घातला होता त्या कोकणच्या जनतेला विचारा. त्यावेळेला तुम्ही होते माझ्या लक्षात नाही, पण साष्टांग दंडवत घातला होता. त्याचं कारण कोकणाने ज्या शिवसेनेला एवढ्या उंचीवरती नेलं त्याच्या सिंहाचा वाटा हा कोकणाचा होता. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सन्माननीय मंत्री महोदय. यानंतर सन्माननीय उदयजी सामंत. सिंधुदुर्गच्या शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला या व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्यांनी आताच आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, ते भरत शेठ गोगावले, या राज्याचे माजी मंत्री, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक दीपकभाई केसरकर, कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे, संजयजी आंग्रे, दत्ताजी सामंत, संजूजी परब, संजयजी पडते, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, पक्षाला जबाबदारी दिल्यानंतर मी 7व्या की 8व्या बैठकीला उपस्थित आहे. तर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आतापर्यंतच्या 8 बैठका जिल्हा कार्यकारिणीच्या झाल्या, त्याच्यात सगळ्यात मोठी सभा, सगळ्यात मोठा मेळावा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा मेळावा नुसता मोठा नाही, तर बरेचसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शिवसेना देखील मोठी आहे आणि शिवसेना देखील 1 नंबरला आहे. मगाशी संजीव परब म्हणाले आम्हाला 60% तिकीट द्या, 80% का नको? आपण कोकणातले आहोत, तळ कोकणातले आहोत, आपण अल्पसंतुष्ट आहोत, मला सगळं मान्य आहे. पण त्यावेळी आपण 100% करू आणि मग शिंदे साहेबांना आपण अधिकार देऊ. 60% द्यायचं की 70% द्यायचं की 80% द्यायचं, आपण पहिले डिस्टिंक्शन मध्ये येऊया. भरत शेठ सांगितलं की संघटना वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आज आपण शिवसेना म्हणून काम करतोय. कुठेही मी किंवा भरत शेठ किंवा व्यासपीठावरची मंडळी मित्रपक्षावर टीका करायला इथं आलेली नाही. पण लोकशाहीच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आपली शिवसेना वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तसं जर बघितलं, आमदार
टक्क्यांच्या संख्येवरनं, तर मागणी 70% सुरू झाली पाहिजे. कारण तिनातले 2 आमदार, माझं अंकगणित दिल्याची चांगलं नव्हतं शाळेत, पण मी आता संजयजी आंग्रेला विचारून घेतलं, त्यांचं अंकगणित आणि हात चांगला असल्यामुळं त्याला मी विचारलं की तिनातले 2 म्हणजे किती टक्के, तरी 2 मिनिटात सांगितले 70% पेक्षा जास्त. त्याच्यामुळे तिनातले 2 आमदार, एक निलेशजींच्या रूपाने, एक दीपकजींच्या रूपाने आहे. त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवातच 70%च्या वरनं झाली पाहिजे. पण जर आपल्याला 70%पेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत, तर आपण प्रत्येक गावामध्ये 100% असलं पाहिजे. आणि दत्ताजी, मी मंत्री नक्कीच आहे, बरेचसे देखील मंत्री आहेत, परंतु ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातात, लोकांबरोबर संपर्क ठेवतात, पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क ठेवतात, पदाधिकाऱ्यांना ताकद देतात, आमची मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे. आम्ही ज्या व्यक्तीमुळे मंत्री आहोत, ज्या पक्षामुळे मंत्री आहोत, ती व्यक्ती आणि तो पक्ष त्या जिल्ह्यामध्ये मोठा झाला पाहिजे, हे सहकार्य करण्यासाठी फक्त आम्ही आलेलो. तिकिटाचे अधिकार ना मला दिलेले आहेत, ना माननीय भरतशेठ गोगावलेंना दिलेले आहेत. ते स्वतः शिंदेसाहेब फायनल करतील, तुमच्या सगळ्या नेते मंडळींबरोबर बसतील, पण पदाधिकाऱ्यांची मात्र एक जबाबदारी आहे. आज तर आमच्या जिल्ह्यामध्ये ठराव घातला काही लोकांनी, आणि त्याच्यामध्ये पुढाकार आमचा योगेश कदमने घेतला, योगेश दादांनी. ते भाषणाला म्हणून उभे राहिले आणि म्हणाले आज मी काय मंत्री म्हणून भाषण करणार नाही, मी आज शिवसैनिक म्हणून भाषण करणार. आणि आमच्या जिल्हा कार्यकारिणीचा ठराव घालून टाकला की ज्या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे ते तिकीट शिवसेनेलाच मिळालं पाहिजे. हा ठराव रत्नागिरी जिल्ह्याला शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये घातला. आणि आमचं तेच मत आहे, ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, शिवसेनेचे पदाधिकारी निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत, अशा ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार आहोत. परंतु जागांची चर्चा हा नंतरचा भाग आहे. आज आपल्याकडे नगरपंचायती आहे, आज आपल्याकडे नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. नगरपंचायती निलेश, तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू, दीपकभाईंच्या मार्गदर्शनाखाली. नगरपंचायती आपण, तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू, तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू. हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सांगतो. नगरपालिका जिंकायची असतील तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तयार करू. जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू. पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे, अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे. संजीव परब साहेबांनी सांगितलं की अनेक लोक यायची आहेत, थांबलेली आहेत. आम्हाला माहिती आहे कोण कुठं थांबलेले आहेत आणि कोण निलेशजींच्या संपर्कात आहे. निलेशजी सांगतात मी 450 लोकांचा प्रवेश करून घेतला, तिकडे करून घेतला, पण त्यांनी कुठं कुठं मोठ्या माणसांना हात घातले हे देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळे संयमानं आपण करू. पण हे करत असताना माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी आपल्याला संघटना वाढवत असताना पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवायचा आहे. आणि तो आपला भगवा फडकवत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेनं, संयमानं आणि प्रामाणिकपणानं संघटनेचं काम केलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काही मंडळींनी आमच्या भरत शेठच्या काखेतल्या नॅपकिनवर चर्चा केली होती, त्याच्यावर टीका केली होती. पण तो नॅपकिन जो आहे तो निष्ठेचा आहे. तो नॅपकिन जो आहे तो जनसामान्याला ताकद दिलेला नॅपकिन आहे. तो नॅपकिन जो आहे त्या नॅपकिनच्या जनसामान्यांच्या आशीर्वादावरच भरत शेठ गोगावले 4 वेळा निवडून आले. आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी भरत शेठना विचारा एकदा 1 दिवस ट्राय केला होता. भरत शेठना सांगितलं होतं तर तुमचा नॅपकिन 1 दिवस मी पूर्ण विधानसभेमध्ये वापरणार आहे. 2 मिनिटं झाले की खाली पडायचं. भरत शेठनी 22 मिनिटं भाषण केलं, 22 मिनिटं. नॅपकिन जरा सुद्धा हल्ला नाही. हे देखील कसं आहे आणि ते रायगडामध्येच असू शकतं. त्याच्यामुळे भरत शेठ, मला विश्वास आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आला, रत्नागिरीच्या देवदेवतांचा आशीर्वाद तुम्ही घेतला, रत्नागिरीकरांची सदिच्छा तुम्ही घेतली. आज तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आला, सिंधुदुर्गवासियांचा आशीर्वाद घेतलाय. उद्या पंढरपूरला तुम्ही जाताय, पंढरपूरला. त्याच्यामुळे तुमची इच्छा भविष्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे असं आम्हाला त्या कोकणातल्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे भरत शेठकडनं अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे.
याचा उल्लेख त्यांनी केला. मी त्याचा साक्षीदार आहे. पहाटे 3 वाजता ज्यावेळी 9 मंत्री करायचे होते आणि 12 लोकांची यादी होती, त्याच्यामध्ये माझं नाव बाजूला ठेवा म्हणून सांगणारा, धाडसी निर्णय घेणारा पहिला जर शिवसैनिक कोण होता तर तो भरत शेठ होता. आणि म्हणून सांगितलं की भरत शेठच्या काखेमध्ये असलेला तो नॅपकिन आहे, तो निष्ठेचा आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाचा आहे. आज अनेक ठिकाणी भरत शेठ असतील, मी असेल, आम्ही एकत्र कार्यक्रमाला जातो आणि ते कार्यक्रमाला असल्यानंतर हे सांगणं आम्हाला सोपं पडतं की कार्यकर्त्याची निष्ठा कशी असली पाहिजे. ठीक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट इकडे तिकडे होऊ शकतं, उमेदवारी इकडे तिकडे होऊ शकते. निलेशजी, आपण देखील या ठिकाणी उल्लेख केलात की तुम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही. मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यानं जर हे ठरवलं, आज आपण निलेशजींचं नाव घेतो, निलेशजींमुळं ज्या पद्धतीचं एक सिंधुदुर्गामध्ये वातावरण दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं हे कोणी नाकारू शकत नाही. मी या जिल्ह्याचा 2.5 वर्ष पालकमंत्री होतो. त्याच्यामुळं सावंतवाडी मतदारसंघ जर सोडला तर पुढे बाकी काय परिस्थिती होती निलेशजी हे मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्या येण्यामुळं 100% शिवसेनेला ताकद मिळालेली आहे आणि दीपक भाईंचा असलेला अनुभव, त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं काम, त्या सगळ्याचा जर ताळमेळ आपण व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं की तुमच्या मनातली इच्छा शिवसेनेचा भगवा भडकवायची ही पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. अजून एक माझी छोटीशी विनंती आहे, कोणी वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका. मी मगाशी भरत शेठला सांगत होतो, गेली 25 वर्ष मी निवडून येतो, पण 25 वर्षात निलेशजी मी जबाबदारीनं सांगतो, 25 वर्षात माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता कधी मुंबईला आला नाही, कधीच मुंबईला आला नाही. त्यांनी जर उदय सामंतवर विश्वास ठेवलाय, निलेश आनंदवर जर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय, दीपक भाईंवर ठेवलाय, तर पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की मुंबईला यायची काही आवश्यकता नाही. काही ट्रेंड असतात, मला माहिती आहे, काही पश्चिम महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही उत्तर महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही विदर्भाची एक पद्धत आहे की सोमवारी निघायचं, मंगळवार बुधवार हे कायमस्वरूपी मुंबईला काही कामासाठी यायचं. हा माहिती आहे मला, पद्धती आहे. परंतु जर आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे तर आपल्या शिवसेना पक्षाची प्रतिमा जपणं ही देखील आपल्या काळाची गरज बनलेली आहे ना. मी मुंबईमध्ये आहे, निलेशजी मुंबईमध्ये आहेत, दीपक भाई मुंबईमध्ये आहेत, भरत शेठ गोगावले मुंबईमध्ये आहेत. आम्ही सगळे तुमचं नेतृत्व करण्यासाठी, तुमचे नेते म्हणून नाही तर तुमच्यातलेच कार्यकर्ते म्हणून, तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मुंबईला काम करतो. मी अभिमानाने सांगितलं गाडीत, भरत शेठ तुम्ही 6 महिन्यामध्ये एक जरी माझा कार्यकर्ता पत्र घेऊन तुमच्याकडे आला असेल मतदारसंघातला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भरत शेठना सांगितलं. शेवटी आपण ही यंत्रणा तयार केली पाहिजे, आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी स्वतः बघतोय, दीपक भाई असतील, निलेशजी ज्या बैठका घेत आहेत, दशावताराचा उल्लेख केला. मी पालकमंत्री असताना देखील दशावतारवाल्यांची हीच मागणी होती की आम्हाला सांस्कृतिक मंत्र्यांकडनं न्याय मिळवून दिला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतला. निलेशजी, काही नियतीच्या मनामध्ये काही संकेत असतात आणि ते संकेत असे असतात की ती कामं त्याच्याच ज्या माणसाच्या हाताने व्हायची असतात, त्याच्यासाठी तुम्ही कदाचित आमदार झालेले. आणि म्हणून मला स्पर्धेपेक्षा आपण काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी देखील आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतो, भरत शेठ स्वतः इथं आहे. आम्ही देखील एक नियम करून घेतलेला आहे. मी तर महाराष्ट्रामध्ये फिरतो, भरत शेठ महाराष्ट्रामध्ये फिरतात, परंतु आठवड्यातले 2 दिवस माझ्या जिल्ह्यामध्ये मी असलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना मी न्याय दिला पाहिजे आणि त्या 2 दिवसापैकी 1 दिवस मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी घराघरात गेलं पाहिजे, लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. ही भूमिका जर आमची मंत्र्यांची असते तर काही मंडळी जरा इथंच राहून काम करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी आपल्याला संघटन वाढवायचं आहे. पदाधिकारी करायचं, कसं करायचं, नाही करायचं हे सगळे मंडळी ठरवतील. पण आज आमच्यावर साहेबांनी काय जबाबदारी दिली, कोणाला तिकीट द्यायचंय, कोणाला तिकीट द्यायचं नाही ह्याची चर्चा करायची नाही. तर तुमच्यामध्ये उमेद जागृत करा की मंत्री तर तुमच्या सोबत आहेतच, परंतु आपले पक्षप्रमुख, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देखील तुमच्या सोबत आहेत. फक्त त्या व्यासपीठावर जरी नसले तरी ते कायमस्वरूपी आपल्या मागे उभं राहणार आहेत. हा माझा संदेश घेऊन तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जा, रत्नागिरीमध्ये जा, अन्य ठिकाणी जा. अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे. आणि मगाशी दीपक भाईने देखील सांगितलं कशा पद्धतीनं राजकारण होतंय. निलेशजींनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीने काम करतायत.
आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे कामाचा. 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कोकणासकट महाराष्ट्राचा कायापालट विकासात्मक झाला, महिलांमध्ये काही चांगले निर्णय घेतले गेले, युवा पिढीसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले, वरिष्ठांसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले. त्या निर्णयाची अंमलबजावणी तर झालीच, पण जी अंमलबजावणी झाली आणि ही अंमलबजावणी होत असताना ज्यांना ज्यांना त्याचा फायदा झालाय त्या घटकापर्यंत जर आपण पोहोचलो तर कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठचीही निवडणूक ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंतची आपण जिंकू शकतो, एवढी त्या निर्णयामध्ये ताकद आहे. महिला भगिनींना देखील सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आम्ही बंद करणार आहे. मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं आणि आज देखील शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि शिंदे साहेबांच्या वतीनं सांगतो की काही झालं तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती महिलांसाठी असलेली योजना आहे. त्याच्यावर काही लोक गैरसमज पसरवतात, काही लोक वाटेल त्या परिस्थितीमध्ये टीका टिप्पणी करतात. या सगळीकडे दुर्लक्ष करून आपण एका ध्येयानं, एका संकल्पनेनं ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझा देखील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. मी जरी रत्नागिरीतून तिथून निवडून येत असलो तरी पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा एकत्र जिल्हा होता. नंतर 81 सालामध्ये सिंधुदुर्ग वेगळा झाला, रत्नागिरी वेगळा झाला. पण या दोन्ही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे नातेसंबंध किंवा पदाधिकाऱ्यांचा संपर्क हा दोन्ही जिल्ह्यामध्ये असतो. माझी सिंधुदुर्गवासियांना विनंती करायची आहे की आपले नातेसंबंध, आपले मित्रमंडळी, आपले सहकारी जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतील त्यांना आपण विनंती केली पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे, त्याच्यासाठी मदत करा, अशा पद्धतीची विनंती तुम्ही केली पाहिजे. आम्ही सकाळी रत्नागिरीकरांना देखील सांगितलंय की सिंधुदुर्गामध्ये तुमचे जर नातेवाईक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी देखील सांगितलं पाहिजे. तर असं चांगलं कोऑर्डिनेशन करून तळ कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागूया. आज अनेक पत्रकार बांधव देखील इथे उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये आमच्याकडनं तुमच्या अपेक्षा फार होत्या असतील असं मला वाटतं, बरोबर ना? पण आमची आपल्याकडनं अपेक्षा एवढीच आहे, ही जी गर्दी आहे 24 तासातली एवढी दाखवली तरी आम्हाला समाधान आहे. या गर्दीवरनं निष्पन्न होईल की या सिंधुदुर्गामध्ये एक नंबरही शिवसेनाच आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, जबरदस्ती नाही म्हणजे नाही तर, कारण शेवटी चौथा स्तंभाचा आदर आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आमची प्रसिद्धी जी योग्य आहे ती केली तर लोकांना देखील वाटेल महाराष्ट्रातल्या की सिंधुदुर्गामध्ये दीपकबाईंचं राज्य आहे, सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंचं राज्य आहे आणि या दोघांचं राज्य आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे म्हणजे शिवसेनेचंच राज्य आहे. ते तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळेल. कारण निलेशजी मगाशी तुम्ही सांगितलं की ज्या संख्येनं पदाधिकारी आज आले ते तुमच्या सगळ्यांचे कष्ट आहे. आता जे तुमचे असतील संजू परब साहेब आहेत, संजय पडते आहेत, आंग्रे आहेत, सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि तुमच्या मागे अगदी भरभक्कम पाठिंब्यानं उभे असलेले दीपकबाई असतील आणि कार्यकर्त्यासारखं समोर त्याच्या जो काय विचार असेल त्याच्या समोर उभं राहून आणण्याची ताकद ज्या नेतृत्वामध्ये आहे ते निलेशजींनी दिलेली तुम्हाला ताकद असेल. यामुळं आज हे चित्र दिसतंय. हे माझं प्रामाणिक संपर्क मंत्री म्हणून मत आहे आणि हे कोणाच्याही तोंडावर कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून मी सांगत नाही. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्गची संघटना बदलते आणि मला असा खात्री आहे, विश्वास आहे की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी शिवसेना भूतकाळामध्ये होती तशी दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली, निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली म्हणजे राणेंच्याच नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा त्या शिवसेनेसारखी असेल. ज्या पद्धतीने विकास कामं होत आहेत, ज्या पद्धतीनं अन्य काही गोष्टी होत आहेत, आज पदाधिकाऱ्यांना अजून एक गोष्ट तांत्रिक माहिती असली पाहिजे, आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असली पाहिजे आणि पत्रकारांना देखील माहिती असली पाहिजे. म्हणून सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं समन्वय समितीमध्ये मी काम करतो. ज्या समन्वय समितीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, कार्याध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, मी स्वतः आहे, सुनीलजी तटकरे आहेत, हसन मुश्रीफ आहेत आणि शंभूराजे देसाई आहेत. आम्ही निर्णय घेतलाय पक्षाच्या निमित्तानं की ज्या ठिकाणी आमदार आहे महायुतीचा म्हणजे उदाहरणार्थ निलेशजी राणे मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार आहेत,
तर त्या ठिकाणी समित्या करत असताना 60% सदस्य हे आमदारांचे असणार आहेत, शिवसेनेचे असणार आहेत आणि 20-20% अन्य पक्षाचे असणार आहेत. डीपीसी मध्ये देखील काम करत असताना 48% सदस्य हे भाजपाचे असणार आहेत, 29% सदस्य हे आपले असणार आहेत आणि 22% सदस्य हे एनसीपीचे असणार आहेत. परंतु तिथं जर काही अजून काही परिवर्तन करायचं असेल तर ते सगळे अधिकार समन्वय समितीला दिलेले आहेत. वाटप करत असताना निधीचं वाटप करत असताना गाभा आणि बिगर गाभा हे दोन जे काय दीपक भाई बरोबर ना, जे काही डीपीसी मधले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला जे आपल्याला पैसे मिळणार आहेत ते पैसे 30% पालकमंत्र्यांनी बाजूला ठेवायचे आहेत, पण बाकीचे सगळे पैसे समान वाटप करण्याचा निर्णय हा समन्वय समितीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या संमतीनं झालेला आहे. त्याच्यामुळे मी देखील रत्नागिरीचा पालकमंत्री आहे, मी देखील या वाटपामध्येच काम करणार आहे. तसं मी नितेशजींना देखील विनंती करणार आहे, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील याच फॉर्म्युल्याप्रमाणे वाटप करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या समन्वय समितीच्या सूचना आणि या 3 नेत्यांचे निर्देश देखील प्रत्येक पालकमंत्र्यांना जाणार आहेत. कदाचित गेले देखील आहेत, माझ्यापर्यंत पत्र पोहोचलेलं आहे, म्हणजे नितेशजींपर्यंत देखील ते पत्र पोहोचलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये जर काय पाठीपुढे झालं तर मला असं वाटतं की आपण चर्चा करण्यापेक्षा दत्ताजी तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्या राणे साहेबांकडे आपण आपली भूमिका जर मांडली तर याच्यातनं निर्णय होऊ शकतात. मगाशी दीपक भाईंनी देखील सांगितलं की राणे साहेब आपल्याला दोघांनाही न्याय देतील, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. कदाचित तुम्ही सगळे एकत्र असल्यामुळं आणि राणे साहेबांची पूर्वीची सगळी टीम निलेशजी तुमच्या सोबत असल्यामुळं राणे साहेब झुकतं शिवसेनेलाच देतील असं मला देखील वाटायला लागलेलं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये कुठे वादविवाद होता कामा नये, कुठे संघर्ष होता कामा नये. शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि काही पक्षांची भूमिका अशी आहे की आम्ही 100% करणार आहोत, ती भाजपाची भूमिका असू शकेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजून काही स्लोगन वेगळं असू शकेल. आपण बघा, आपण शिवसैनिक आहोत, आपण गावागावामध्ये काम करतो, आमचं स्लोगन ठेवण्याची आवश्यकता नाही. 100% आम्हीच असं म्हणून आपण कामाला सुरुवात करायची, म्हणजे आपण पण 100% झालो. त्याच्यामुळे बाकी चर्चा न करता, टीका टिप्पणी न करता, नेत्यांवर काही गोष्टी सोडून देऊन आपण संघटनेच्या कामाला आजपासून लागूया. पण आज जो मेळावा तुम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी घेतलाय त्याचं मनपूर्वक तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. 24 तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित राहणं, हे ज्या 8 जिल्ह्यांमध्ये आम्ही आजपर्यंत गेलो हे चित्र आम्हाला दिसलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक मी कौतुक करतो, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. शिंदे साहेबांनी जो निरोप दिलाय तो आपल्याला देतो की आज जरी त्या बैठकीला आलेले नसले तरी शिंदे साहेब पूर्ण ताकदीनं आपल्या पक्षाचे प्रमुख म्हणून, आपल्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून आपल्या सगळ्यांसोबत 100% आहेत असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो निरोप मी आपल्याला देतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्याच्या राजकीय वाटचालीमध्ये शिवसेना सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरला असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय सामंत साहेब. आपण तेव्हा पालकमंत्री होतो, आता संपर्क मंत्री आहेत. कृपया विनंती आपण सर्वांनी बसावं.